आंतरराज्यीय चोरांची टोळी अवघ्या 6 तासात गजाआड. रिलायन्स जिओ टॉवरजवळ कासारखेडा शिवार तालुका येवला येथील महावीज विद्युत वितरण महामंडळाच्या ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 150 किलो वजनाची कॉपर कॉईल चोरीस गेला असून त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलाय. लागलीच नमूद गुन्ह्याचा येवला तालुका पोलीस ठाणेकडील विशेष पथकाकडून तपास सुरू करण्यात आला. दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात चोरट्यांचा पोलीस स्टेशन हद्दीत शोध सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कासारखेडा शिवारातून काही इसम संशयास्पद वावरत आहे. त्यांची भाषाशैली बाहेर राज्यातील वाटत आहे. अशी माहिती मिळताच तात्काळ पोलीस पथक सावरगावकडे खाना होऊन नमूद इसमाचा शोध घेत असताना गोपाळवाडी फाट्याजवळ 2 मोटारसायकलवर 4 इसम हे भरधाव पोलीस पथकाला पास होऊन वेगात येवल्याकडे जाताना दिसले. तेव्हा त्यांचा मोठ्या शिताफीने पाठलाग करून चोरांना सावरगाव फाट्याजवळील स्पीड ब्रेकरवर जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या गोण्यांमधील सामानाची तपासणी करिता त्यांच्या ताब्यात खालील वर्णनाचा व किमतीचा वरनमूद दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल आणि चोरी करण्यासाठी लागणारी इतर आवश्यक साहित्य साधने मिळाली. ती खालीलप्रमाणे: 60,000 रुपये, 80,000 रुपये, PO 28,000 रुपये किमतीची सुमारे 150 किलोग्राम वजनाची ट्रान्सफॉर्मरची कॉपर कॉईल 3 नग किमतीच्या 2 मोटारसायकल, चोरी करण्यासाठी लागणारी साहित्य साधने, त्यात ॲडजस्ट पट्टी बांधणे, पकड, धारदार विळा, सुती दोरे, मोठ ब्लेड, 4 मोबाईल, एकूण 1,68,000 रुपये येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीच्या मुद्देमालासह खालील नमूद आरोपी यांना ताब्यात घेतले असता शंकर रामलाल भिल वय 40 वर्ष, रतन कजोड भिल वय 22 वर्ष, बहिरूलाल चित्तर भिल वय 38 वर्ष, पप्पू उर्फ लक्ष्मण गोपाल भिल वय 30 वर्ष अशा आरोपितांना मुद्देमालासह येवला तालुका पोलीस ठाणेकडील वरनमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक.